घोष करो हरि कथा, सदा नाम घोष करो हरि कथा, तेनी सदा चित्ता समाधान, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंद निर्भर डुलत सो, असो ऐसा कोठे आठवच नाही, देहीच विदेही भोगुदशा, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदी निर्भर डुलत सो, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागोनी दो पाप पुण्यांगा, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत सो, समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं, जगननिहित पाणी मंडनं मंडनानं, तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि, पांडुरंग करू प्रथमन मन, पांडुरंग करू प्रथमन मन, पांडुरंग करू प्रथमन मन, पांडुरंग करू प्रथमन मन, दुसरे चरण संततिया, दुसरे चरण संततिया, जग बाधारे कथे विसरू, जग बाधारे कथे विसरू, जग बाधारे कथेचा विस्तारू, जग बाधारे कथेचा विस्तार. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदाम्भोजस्तेजस्फुरदिक्प्रदेशं, वेदेन्द्रादिदेवये सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळ, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी, अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा, तिथे जन्मला तो गुन्हा तिथे का, जयाचे निनामे चुके जन्म व्यथा, नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा, नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, कैलासी राणा शिवचंद्रमुळी, फणींद्र माता मुकुटे झराळी, कारुण्य सिंधू भवदुःख हरी, तुझविन शंभो मज कोण तारी, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेचे वंदो श्री चरण, श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता, सदा नाम घोष करो हरि कथा, तेनी सदा चित्ता समाधान, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदी निर्भर डुलत सो, विठाला चला. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रस्तुत प्राप्त स्थली प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग, महान भगवत भक्त जगदवंदनीय श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबारा यांच्या गाथ्यातील 4 चरणाचा
आणि नाम साधनेचं महत्व प्रतिपादन करणारा अभंग आहे. विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय सांगतात जीवनामध्ये साधना आवश्यक आहे आणि ती प्रत्येक जीवानं केली पाहिजे. त्यामुळे या अभंगामध्ये महाराजांनी नाम साधनेचं महत्व प्रतिपादन करून सांगितलेलं आहे. आणि आपल्या सप्ताहाचा सुद्धा पहिला दिवस आहे म्हणून पहिल्या दिवशी नामपर प्रकरणामध्ये बोललं पाहिजे आणि त्या अनुषंगाने हा अभंग आपण या ठिकाणी निवडलेला आहे. महाराज सांगतात बाबा जीवनामध्ये जीवानं काय केलं पाहिजे. सदा नाम घोष करू हरिकथा. का तर जीवाला प्रत्येक जीवाला एका गोष्टीची अपेक्षा आहे ती म्हणजे कशाची. समाधानाची. आणि जर समाधान पाहिजे असं वाटत असेल तर प्रत्येक जीवानं भगवान परमात्म्याच्या नामाचा घोष केला पाहिजे. काय होईल नामघोष केल्यानंतर. कारण कुठलाही जीव कुठलंही कार्य करण्याकरता सहजासहजी प्रवृत्त होत नाही. कुठलंही साधन करायला तो घेतो पण आधी ते साधन मी करायला घेतल्यानंतर मला त्या साधनाच्या नंतर काय फलश्रुती मिळणार आहे याची अपेक्षा ही प्रत्येक जीवाची असते. म्हणून महाराज पहिल्या 4 चरणाच्या पूर्वार्धामध्ये काय करावं हे सांगतात आणि 4ही चरणाच्या उत्तरार्धामध्ये केल्यानंतर जीवाचा फायदा काय होणार आहे हे महाराजांनी या अभंगाद्वारे मांडलेलं आहे. विठ्ठल काय फायदा होईल. सदा नाम घोष करू हरी कथा आणि तेने सदा चित्ता समाधान हा फायदा आहे. आणखीन काय होणार आहे का महाराज म्हटले होईल. काय होईल. सर्व सुख असणारं तुम्हाला प्राप्त होईल आणि त्या सर्व सुखाने प्राप्त होऊन महाराज म्हणतात ते मला झाले. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. फायदा काय. आनंदी निर्भर डुल्लत असो. आणखीन काय अवस्था तयार होते 3ऱ्या चरणात सांगतात. असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगू दशा. आणखीन काय अवस्था होते 4थ्या चरणात. काय सांगतात. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून दो पाप पुण्यांगा. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुल्लत असो. विठाला अभंगाचा शब्द थोबर मला घालवा. मी मगाच बघत होतो दादा हिंडत होते मला वाटलं हार घेऊन येतात काय दिसाना बी मला. जाऊ द्या काय नाही असं पुन्हा घालू. पुन्हा घालू थोबर मला. चला हा महाराज नाम साधनेचं महत्व या अभंगाद्वारे प्रगट करतायत. अभंगाचा शब्दशः सरळ सरळ भावार्थ मी आपल्या समोर मांडलेला आहे. उर्वरित वेळेमध्ये आपल्याला चिंतन पाहायचं आहे. जवळजवळ अभंगाचा भावार्थ झालाय. मला असं वाटतं आता पंक्ती बसवायला काय हरकत. सगळीकडे म्हणते ना असलं महाराज आणणार 10-15 मिनिटात तर कीर्तन लगेच एंड आहे का नाही. असलं महाराज पाहिजे आणि असलं महाराज असलं का नाही आपण त्यांना कितीही बी पैसे देऊ आहे का नाही. फक्त 15 मिनिटात कीर्तन उरकिणारं महाराज पाहिजे होय. आणि त्र्यंबक भाऊ तुम्ही सांगितलं ना उरकिलच म्हणायचं काहीच नाही. काही आपण काय ठरवलेलं नाही आहे का नाही. ओळखीचं आहे. कारण का ठरवलं नाही म्हणलं लई दिसांनी गाड्यांनी बोलवले आहे का नाही. आणि कशाला आता ठरवायचे कारण आणि तसं आहे ते काय म्हणतात ना अर्धा गाव मामाचा आणि एक बी नाही कामाचा आहे का नाही. एकदा आळंदीला होतो तवा झट घ्यायला बोलवलं होतं. 5-7 वर्ष झाले आहे का नाही. 7-8 वर्ष होऊन गेले असतील तवा बोललेलं. आता 6 वर्ष झाले इथं जवळ आलोय तर विचारीनाथ सुद्धा आहे का नाही. होय दादाने बोलवलं होतं एकदा खाली पण गावात नग म्हणले खालीच तिकडे रस्त्याच्या कडेला पुढं नग येऊन द्यायचा. त्रिंबक भाऊनी बोलवलं होतं त्यांच्या वस्तीवर विठाला. असो अभंगाचा शब्दशः भावार्थ मी आपल्या समोर सांगितलेला आहे. या कीर्तन सेवेसाठी उपस्थित असणारे सर्व ग्रामस्थ मंडळी आणि यंदाचं आपलं हे कितवं वर्ष आहे 31वं वर्ष आहे. आणि त्या 31व्या वर्षातील आज पहिल्या दिवसाची सेवा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आपण जे 2 जण 3 जण काही जी कमिटी मंडळी असतील त्याच्यात 2-4 जण पुढं केलेले आहेत. ते आपल्याच गावचं वैभव असणारे त्र्यंबक भाऊ कुमटकर आदरणीय आमचे कुमटकर दादा यांचा दोघाचा फोन आला. ते म्हणले दरवर्षीप्रमाणे आमच्या गावात सप्ताह आहे तुमचा कोणचा दिवस घालायचा ती सांगा तेवढं. म्हणलं घाई करू नका थांबा जरा घाई करू नका. आणि मग ते म्हणले आता ते बाकीचं आम्ही खालून भरीत आलो पहिलाच राहिलाय. म्हणलं मला पत्रवाल्याच टाकाय ठेवलं दिसतंय तुम्ही आहे का नाही. तुम्ही काय काळजी करू नका. तुम्हाला 8 दिवस रोज जेवायला भेटणार आहे
काय रोज चांगलं पाची पकवान जेवाय भेटणार आहे, पण पतरवळी पट्ट्याचीच आहे एवढं लक्षात राहून द्या. आणि ती 8 दिवस सांभाळावं लागेल तरच जेवायचं होईल, नाही तर होणार नाही. विठाला असो बरेच पाहुणे मंडळी आहेत. आता काही मी लई लांबचा नाही, सगळ्याला माहिती असनच ना, आहे की नाही. गाव आपलं पाहुणे अर्ध गाव पाहुण्याचंच आहे. आमचा मावस भाऊ आहे दत्ता कुमटकर, दादा कुमटकर, काका, त्याचा बंधू भरत, ही सगळी पाहुणे मंडळी. आणि बरेच आहेत अजून दुसरे, दत्ता जगताप, ती जगताप वस्तीवरली बरेच पाहुणे मंडळी आहेत. सगळ्या पाहुणे मंडळींना धन्यवाद. कारण त्यांचं म्हणणं असं असतं, दरवर्षी आम्हाला सुद्धा तुम्हाला तारीख द्यायची होती, पण ते आम्हाला मिळच नाही, आहे की नाही, असं म्हणतात. आणि मग त्या निमित्ताने होत असतं. आणि माझं काही म्हणणं बरं का त्र्यंबक भाऊ, दरच वर्षी बोलावं असं नाही. एखादा वर्ष गॅप दिला तरी चालते, पण एखादा वर्ष 8 वर्ष नाही बरं का. विठाला विठाला अण्णा तुम्ही महाग बसल्यामुळे मी जरा भुचकळ्यात पडलो. म्हणलं अण्णा आलेत का नाही, कारण अण्णाशिवाय काहीच मजा नाही, आहे का नाही. काही बी लागत असलं की अण्णा अण्णा, आहे का नाही, अण्णा अण्णा. आणि ते आमच्या अण्णा तसेच येतात. अण्णा काही सांगा तुम्ही, टेन्शन. ते म्हणते महाराज तुमच्यासाठी काही पण, कधी पण, कुठं पण आणि केव्हा पण. असो सगळ्यांना धन्यवाद. सर्व गायक मंडळी, हरिभक्तीपरायण, संगीत विशारद, आमचे गुरुबंधू असणारे आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य आमचे मुकुंद महाराज भवर, त्यांच्यासोबत ज्यांनी सुंदर चाल गायली, आपल्या जामखेड तालुक्याचं वैभव, हरिभक्तीपरायण रावसाहेब महाराज, त्र्यंबक भाऊ, सर्व संस्थेतील त्या मुकुंद महाराजांच्या संस्थेतील विद्यार्थी मंडळी, अजून इकडं गावातील भजनी मंडळी, ही सर्व संस्थेतील मंडळी, विनेकरी मंडळी. महाराज तुमचं काय नाव? भागवत महाराज, तुम्हालाही धन्यवाद. सुंदर अशी ज्यांची माईक सिस्टम आहे आमचे गोपीनाथराव विठ्ठल मंडप नान्नज, त्यांना धन्यवाद. महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंगाचार्य असे असणारे आपल्या जामखेड तालुक्याचं वैभव आणि माझे हृदय भिन्न मित्र असणारे माऊली महाराज, गेल्या वर्षीपासून आपल्या गावामध्ये वाजवायला आहेत, त्यांनाही धन्यवाद. सुंदर असे या ठिकाणी आपलं आध्यात्मिक प्रवास यूट्यूब चॅनल, आपल्या नान्नजचे बापूराव गोरे यांचं सुंदर असं चॅनल आहे. हे चॅनल 7 दिवस हे कार्यक्रम जे होणार आहेत, हे पुन्हा तुम्हाला कधी जर वाटलं एखादा महाराज लावायचा, कशाला, मना कांद लावायला, नाही नाही, कीर्तन ऐकायचं, एखादं कीर्तन ऐकायचं, तर पुन्हा तुम्हाला वर्षात कधीही मोबाईलला गेलात आणि युट्यूबला नाव टाकलं ना, आध्यात्मिक प्रवास. फक्त जर प्रवास करायची इच्छा झाली ना, तर आध्यात्मिक करायचा, धांदाडांग तताडांग नाही, आहे की नाही. आणि तो प्रवास करायचा असेल युट्यूबवर, तर आमच्या बापूराव गोरेंचं चॅनल आहे आध्यात्मिक प्रवास, त्याला सगळ्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा, आणखीन बेल आयकॉन दाबा आणि कीर्तन झाल्यावर मला 100 रुपये पाया पडून द्या. ही सगळ्यांना धन्यवाद आणि अभंगाच्या चिंतनाला सुरुवात. हा किशोर महाराज, त्यांच्या संस्थेतील सर्व विद्यार्थी मंडळी, आपले कुसळमचे किशोर, आमच्या शिरामान्नाचे नातू ना तुम्ही, हा शिरामान्ना नेटकेंचे नातू, त्यांच्या संस्थेतले विद्यार्थी. इकडे मी माझी बी आणले 4-5, म्हणलं असावं, लोकांना माहिती असावं आपल्या भागात, हाय बाबा ह्यांच्याकडे 5-4 शिकायला आणि आहेत. आणि त्यांनी बी मला वाटतं गेल्या वर्षी टाकली ना महाराज, फार सुंदर मुद्रंग ते पण वाजवतात, त्यांची पण चांगली संस्था आहे. सगळ्यांनी गावात एकच काम करा, 2-4 कोणाच्या संस्थेतले पोरं आणा, पण आपल्या गावातले 1-2 का होईना शिकायला जाऊन द्या. आणि गेल्यानंतर त्यांना कमीत कमी 7-8-10 वर्ष घरी आणू नका बरं का. वर्षातून 2 वर्षात काहीच होत नाही, वर्षात धोतर सुद्धा घालायचं कळत नाही महाराज. आणि काही टाबरेत 1-2 वर्ष संस्थेत राहतात आणि मी कीर्तन करतो. म्हणलं मी काय मासं धरतो काय, म्हणलं अरे मी बी करतो ना येड्या, 15 वर्ष 20 वर्ष झालं मी त्याच्यात आहे, तरी मी अजून एवढी छाती फुगवत नाही. तू 2 वर्षातच लागला का लगे. आणि शिकलं पाहिजे. आणि विद्यार्थी मंडळी तुम्हाला सुद्धा माझं सांगणं, राहा, शिका, इतकं पुन्हा तुमच्या भविष्यात. आणि गरज आहे तुम्हाला, आता वाटत असेल लोक आपल्याला विचारत नाहीत, पण तुम्ही कुठल्या बी डोंगरावर जाऊन बसा, ज्या वेळेस यांना गरज पडेल ना, त्यावेळेस तुमचा पत्ता हे शोधत आल्याशिवाय राहणार नाही. हा, शोधत येणार. फक्त चांगलं शिका, काही नाही, टेन्शन नाही. फक्त आपण काय करायचं, लायक बनायचं. लोक हुडकीत आल्याशिवाय राहत नाहीत. आणि ही संप्रदायाची ताकद आहे. हे एवढं मोठे पण कुणी, आज आपल्याला इतकं चांगलं संप्रदायामध्ये वातावरण आहे, चांगले कार्यक्रम व्हायला लागलेत, सगळं चांगले. पण पूर्वीच्या महाराज मंडळींनी, संत महंतांनी हे आपल्यापर्यंत आणून पोहोचवलंय ना, त्यांनी फार खस्ता खाल्लेल्या आहेत. आणि म्हणून त्याच्यासाठी आपण थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. असो, सगळ्यांना धन्यवाद. पुन्हा विशेष करून महाराज या ठिकाणी
ज्यांच्या मार्गदर्शनाने हा सप्ताह गेली अनेक वर्ष चालू आहे आणि महाराज मार्गदर्शनच असं कुशल आहे. आदरणीय आमचे ज्येष्ठ गुरुबंधू असणारे वैराग्य मूर्ती कैलास महाराज भोरे यांचं मार्गदर्शन आहे. दरवर्षी मला मगाच त्र्यंबक भाऊंनी सांगितलं, दरवर्षी आम्हाला पत्रे टाकायला मंडपवर 1,00,000 रुपये जायचे, पण एवढा सभा मंडप झालाय तुमच्या गावामध्ये, मला वाटतं जामखेड तालुक्यात एवढा नाही बरं का, जामखेड तालुक्यात एवढा नाही. आणि ते कैलास काकाच्या नियोजनाने वर्गणी तुम्हीच दिलेल्या आहेत सगळ्यांनी, मी नाही दिली. हा, पण त्यांच्या नियोजनानुसार किती बी मोठा पाऊस येऊ द्या, आता तुम्हाला कीर्तन बंद करायची गरज नाही. इतका सुंदर मंडप आणि सुंदर मार्गदर्शन आदरणीय आमचे कैलास काका आहेत, त्यांना धन्यवाद. आणि अजून कोणी राहिले का, जे काय आजचे अन्नदाते असतील, पंक्तीवाले असतील, त्यांना सगळ्यांना धन्यवाद. आणि अभंगाच्या चिंतनाला सुरुवात. चला, जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आपण सेवेकरता निवडलेला आहे. आमचे देवीदास महाराज आहेत. देवीदास महाराजांनी सांगितलं तुमच्या पद्धतीने, आणि पहिला दिवस आहे आज, थोडंफार मागं पुढं झालं तरी चालेल, पण त्र्यंबक भाऊंनी सांगितले 9च्या पुढं जायचंच नाही आणि जाणारच नाही. तुम्ही काळजीच करू नका. तुम्ही आत्ता म्हणलात ना, लगेच कंबर सोडतो. सांगा काय करायचं, बोला. तुम्ही म्हणते ह्याला कशाला आणलं रे, हे मध्येच संपवायचं म्हणतो आहे की नाही, असं पण होईल. नाही, काय काळजी करू नका. फक्त उद्या एक बसताना नम्रतेची विनंती, एका साईडला महिला मंडळी आणि एका साईडला पुरुष मंडळी. कोंबड्याला खायला इसकटल्यावर बसायचं नाही. व्यवस्थित कीर्तनाला बसल्यानंतर व्यवस्थितच बसलं पाहिजे, कारण कुठं बसावं, कसं बसावं, का बसावं, कधी बसावं, याचं सगळी आपल्याला जाण असणं गरजेचं आहे. जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आहे. नाम साधनेचं महत्व जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये प्रगट करतात. काय म्हणतात महाराज, सदा नाम घोष करू आणि सदा हरी कथा करू. का तर जीवनामध्ये जीवाचं जर कर्तव्य काय असेल, तर जो जीव जन्माला आलेला आहे त्यानं जीवनामध्ये दुसरं काही करण्यापेक्षा आणि काहीही करून पदरामध्ये निराशा पाडून घेण्यापेक्षा त्याने भगवान परमात्म्याच्या नामाचा घोष करावा, भगवान परमात्म्याची हरी कथा करावी आणि आपलं जीवन सुजलाम सुफलाम करून घ्यावं. जीवनामध्ये तुम्ही कितीही काही केलं आणि काहीही करत बसलात तरी जीवनाची पूर्णता होत नाही. शास्त्र असं सांगते, तुम्ही जीव म्हणून जन्माला आलात ना, पुन्हा पुन्हा हे जीवन मिळणार नाही. तुम्हाला मला हे शरीर मिळालंय ना, दुर्लभ असणारं शरीर तुम्हाला मला मिळाले. कशा करता, तर भगवत भक्ती करण्याकरता आणि भगवत भक्ती करून परमात्मा प्राप्त करून घेण्याकरता आणि या देहामध्ये सुखाचा सोहळा भोगण्याकरता हे शरीर तुम्हाला मला प्राप्त झाले. आद्य श्रीमद शंकराचार्य त्यांच्या शंकर पंचायतांना म्हणजे किंवा शंकर भाष्यामध्ये असं सांगतात, या जगामध्ये तुम्हाला काहीही मिळेल पण मनुष्य देह दुर्लभ आहे. दुर्लभ आहे. दुर्लभम त्रयमेवैतम देवानुग्रह हेतुमकम ममुक्ष मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रया. माणूस म्हणून तुम्हाला जन्म मिळणं या जगामध्ये दुर्लभ आहे, पण तुम्हाला नर देह दुर्लभ जाणार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नर देह दुर्लभ जाणार तुम्ही वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातनार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातनार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणनार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणनार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदन वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. आज फक्त काकऱ्या घालायच्या, रासण्या चालू आहेत उद्यापासून, काय अडचण नाही. चला, नरदेह दुर्लभ जाना. शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. सुंदर असं नर शरीर मिळाले कशा करता, तर भगवत भक्ती करण्याकरता. देवे दिला देह भजना गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा. कारण या जगामध्ये तुम्ही काही जरी मिळवत बसलात तरी ते मिळवल्यानं तुमचं समाधान होणार नाही. किती मिळवावं लागेल, काय काय मिळवावं लागेल आणि कसं मिळवावं लागेल, आणि ते कसं जरी मिळवलं तरी त्यानं समाधान झालं नाही. आणि जर समाधान झालं असतं तर जगद्गुरु तुकोबरायांना समाधान होण्याकरता नामस्मरण करा, देवाची कथा करा हे सांगायची गरज पडली नसती. विठाला
का? कारण माणसं मिळवण्याकरता शरीर प्राप्त झालंय. रात्रंदिवस तुमचा आणि माझा खटाटोप आहे की नाही? रात्रंदिवस तुम्ही आणि मी रात्रंदिवस पळतोय. कुणाच्याच पायाला दम नाही, कुणाच्याच पायाला दम नाही. रात्रंदिवस पळतोय आहे की नाही? मी सुद्धा आज झालं की उद्या चाललो विराज. आता श्रावण महिना होतं, बंदच नाही. पण रोज कार्यक्रम आहेत. रात्रंदिवस पळतोय मी. कशा करता? बोला कशा करता? म्हणा पाकिटा करता. तुला कसं दम निघन म्हणावं पाकिटामुळे आहे की नाही? हा, अरे माझंच काय, मी माझ्यावर घेतलंय. माझंच काय, आपण इथं खाली बसलेले आहेत. आपण रात्रंदिवस पळतोय. किती पळतोय सांगू का? याची टोपी त्याच्या डोक्याला, त्याची टोपी त्याच्या डोक्याला, त्याची टोपी त्याच्या डोक्याला, आणि सगळ्याच्या टोप्या म्हणा ना, आहे की नाही? आपल्या डोक्याला. माझ्या नका घालू, आणि मी घालू न देणार नाही तुम्हाला. काळजीच करू नका. विठाला अरे रात्रंदिवस पळापळी आपली चालू आहे. पण कधी झालंय? नाही होणार. दादा सांगूच काय, वीर का ती लेख रावरा बरं कोणाच्या? ए पोरा हो, अरे ग बसनाला का घरच्या इकडे आले मला बघा तर, लोकांचे 5-50 गोळा केलेले आहेत. मला 2-3 आहेत. त्या घरच्या तापामुळे हिथं आलो तर हिथं तुम्ही कालवा करायला लागले का? ग बसा तिकडे येईन बघा. मी सगळं सोडून नाही तर ना, ध्यान ठेवा. इकडे बघा सगळ्यांनी, अजिबात तिकडे बोलू नका. जर बोललात ना तर काहीच खरं नाही. मी काहीच करीत नसतो. मी घरी सुद्धा असाच दम टाकीत असतो आहे की नाही? घरच्या लेकरांना असाच दम टाकतो. पण आमचं पोरग मला म्हणतो तुम्ही हाणून तर बघा बरं मला, आहे की नाही? हाणून तर बघा. नाही हाणता येत. हाणाय जावा तर बायको मोठ्याने ओरडती. काय सांगा, आहे की नाही? ते माझ्यावर घेऊन सांगतोय मी. पण कोणाचं सांगतोय? बोला ना. माझं सांगितलं हसू येते त्यांना. चांगल्या गुदगुल्या होत्या आहे की नाही? अरे बहादराव, मी माझ्यावर घेऊन सांगतोय, पण माझं नाही सांगत. कोणाच सांगतोय मी? तुमचंच सांगा. आणि सगळेच तेच आहे. ज्याने संसारामध्ये पदार्पण केलंय त्याच्या पदरामध्ये याच गोष्टी आहेत. असू द्या, काही त्याच्याशी घेणं देणं. जरा एक जण कोणतरी 2 कार्यकर्ते तरुण मंडळी असले ना, त्यांना विनंती, त्या लेकरांना थोडंसं शांत बसवा आणि तिकडे चलू द्या. त्यांना खेळले तरी काय अर्थ, ती लेकरच आहेत आणि खेळलेच पाहिजेत आणि लेकरं पाहिजेत. लेकरांशिवाय काय खरं आहे की नाही? लेकरांशिवाय काय खरं नाही. मला पण लेकर आहेत. मी काय पिपळा खाल्ला मुंजा बिंजा थोडाच आहे का नाही? लेकरं पाहिजेत गरजेचे, पण ते जिथं तिथं आवरले पाहिजेत. विठाला चला, काय चाललं होतं आपलं? बोला राजवाडीकर, बोला काय चाललं होतं आपलं? आम्हाला काय माहिती बाबा, तुझं तू सांग. चला, आपलं चाललं होतं मनुष्य जीवन प्राप्त झाले. दुर्लभ शरीर तुम्हाला आणि मला मिळाले. कितीही केलं आणि कोणाकरताही केलं तरी महाराज ज्यांच्यासाठी केलं ना, ते एक दिवस आपल्याला म्हणल्याशिवाय राहत नाहीत. काय केलं म्हणतात का नाही? काय केलं? आपण म्हणलं ना, अरे रात्रंदिवस खपलो मी तुमच्या करता, रात्रंदिवस कष्ट केले. पोरगा डायरेक्ट म्हणतो, केलं म्हण काय झालं? लोकांचे बाप करीत नाहीत का? तुम्ही केलं म्हणजे काय? म्हणा ना, काय उपकार केला काय असं म्हणतं. कोण म्हणतं? पोरग. कुणाचं? म्हणा आपापलं. हा म्हणत. अहो कुणा करताही करा आणि कितीही करा तरी पण ते नाव ठेवल्याशिवाय राहत नाहीत. कितीही करा. अरे नाहीच महाराज, तुम्हाला संसारामध्ये कुणी मान देत नाही का? कबीर महाराज सांगतात, बेमान आहे दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे विको सोडा विको, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान
आणि आजच नाहीत ते पहिले पण होते, म्हणून तर संतांनी म्हणून ठेव. तुकोबरायच्या टायमिंगला सुद्धा लोकांनी तेच केले. आताच नारायण महाराजाला काय म्हणते याच्यात काय नवल आहे होय? आणि म्हणले पाहिजेत. पीटी मास्तर तुमचं काय म्हणणं आहे? म्हणले पाहिजे. काय केलं ते लय वाढून झालो शांतीत म्हणलं, थोडं हसवा त्यांना, दुसरं काय. चला अरे काय म्हणले पाहिजेत आणि लोक बोलले पाहिजेत. लोक बोलले तरच आम्ही बी नीट दुरीत चलतो, नाही का नाही? नाही तर आम्ही सुद्धा पावल्या खेळल्याशिवाय राहायचो नाही, आहे का? त्याच्यामुळे लोकांचं ते काम आहे, म्हणले पाहिजेत. पण संतांनी वर्णन केले, नाही मानत कोणी. साधू संत को कोई नाही माने. कोणाला माने? हा, त्यांना जास्त माने. महाराज बेमान. आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान. आणि माणसाच्या हे लक्षात ये नाही. आणि म्हणून कितीही रात्रंदिवस काही जरी केलं तरी शेवटी पदरामध्ये काही पडत नाही, दुःखच पदरामध्ये पडते. आणि मग पुन्हा म्हणते आम्ही इतक्या वाऱ्या करतो, इतका हरिपाठ करतो रोज. मी म्हणलो रोज हरिपाठ करतो, मंदिरातलाच बल्ब घरी काढून नेतो लावायला. काय तुझ्या हरिपाठाचं करायचंय, है की नाही? काय गरज आहे? असला परमार्थ किती जरी केला तरी काय फरक? रोज कीर्तन चालू आहेत, रोज सप्ताह, रोज सगळं ऐकतेत लोक, पण सुधरायला तयार नाही. आणि लोक सुधरत कवा सुधरायचं नाही तुम्हाला? कुशल नाहीत म्हणतात. अरे सुधरलं पाहिजे. काय लय कीर्तन ऐकायची गरज लागत नाही. त्र्यंबक भाऊ, एक थोडे आहे आणि चित्त सहाय्य झाली. एक ऐकलं ना तर जीवनाचं कल्याण झालं म्हणून समजा. फक्त आपण ते मनावर घेतलं पाहिजे. आणि या जगामध्ये माणूसच असा आहे, त्यानं ठरवलं ना तर माणसाचा देव होता येतं. हे माणसाच्या जन्माचं महत् भाग्य आहे. आणि असा भाग्यानं तुम्हाला आणि मला नरदेह प्राप्त झालाय, पुन्हा पुन्हा होत नाही. विठाल 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 रात्रंदिवस चित्ताला समाधान मिळवण्याकरता आम्ही पळतोय, पण आमचं चित्त समाधानी नाही. का? समाधान ऐका, समाधान मिळवण्यात आहे का समाधान मानण्यात आहे? बोला, थोडं बोलावं लागेल. काय समाधान मिळवलं तर मिळतं का समाधान मानलं तर मिळतं? बोला. हा, मानलं तर समाधान मिळतं बरं का. समाधान मिळवायची गरज नाही. समाधान मिळवण्याकरता तुम्ही किती जरी प्रयत्न केला तरी समाधान मिळू शकत नाही. सुखी राहावं किंवा समाधान प्राप्त व्हावं असं जर वाटत असेल तर जे आपल्याकडं आहे त्याच्यात आनंदी राहायला शिका. नक्कीच तुम्ही समाधानी राहिल्याशिवाय राहणार नाही. जे लोकांकडे आहे त्याच्याकडे आहे म्हणून मला मिळालं पाहिजे ही जर खंत तुम्ही करत बसलात तर तुम्हाला समाधान मिळणार नाही. बर का तात्या, एक जणाचं इतकं पोट दुखायला लागलं, जामखेड तालुक्यातले सगळ्या डॉक्टरच्या दवाखान्यात दाखवले, सगळ्या डॉक्टरांकडे त्याला नेहलं, पण त्याचं काय पोट दुखता राही ना. मला थोडी दया आली, म्हणलं गाडी माझ्याकडे, गाडीत टाकलं, नगरला नेलं. नगर मध्ये बी सगळे दवाखाने पालते घातले, पण त्याचं काय पोट दुखता राहिना. त्याला असा तिकडे लांब नेला. कर्नाटक मध्ये एक पत्ता दिला आम्हाला लोकांनी, तिकडं कर्नाटकला नेला. आणि तिकडं त्या डॉक्टरकडे गेलो, तर त्या डॉक्टरला सांगितलं याचं पोट म्हणलं लई दिवस झालं दुखतोय, कशानेच राहिना. ते म्हणलं काय भानगडे? डॉक्टरांना म्हणलं दाखवलं. मग त्यानं तपासलं, सोनोग्राफी केली, पण म्हणलं काय प्रॉब्लेम नाहीये पोटात. मग कस काय दुखत आहे? आणि मग महाराज त्या डॉक्टरांना विचारलं कधीपासून दुखत आहे? म्हणला माझ्या भावानं बंगला बांधायला चालू केला तेव्हापासून दुखत आहे. म्हणला आता ह्याला डगरीत निहून घातला तरी ह्याचं पोट दुखायचं राहील का सांगा मला तुम्ही? अरे असली जर वृत्ती आपण ठेवत असू तर आपलं पोट किंवा आपल्याला समाधान कधी प्राप्त होऊ शकत नाही. दुसरा जर आनंदी असेल ना त्याच्या आनंदाने आनंदी व्हा. नक्कीच तुमचं सुद्धा जीवन आनंदी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि संतांनी तेच केलं. जो आनंदी आहे ना त्याच्याकडे पाहिलं आणि संत आनंदी राहिले. विठाल आणि मनुष्य जीवाला पहिल्यापासून ही सवय लागली फक्त दुसऱ्यावर जळणे. काही तर जळू इतके काळे झाले, दिवसा बॅटरी लावून बघावं लागतं तरी बी ते डिलेच पडणार. ते जळते म्हणते तुला इतके कीर्तन हायतच कसे? काय अरे नाहीये महाराज. ही बहुजन समाजाचे आपलं दुःख आहे. तुम्ही एक लक्षात ठेवा, जर समाधानी व्हावं वाटत असेल ना,
जे आहे त्याच्यात आनंदी राहायला शिका. नक्कीच समाधानी झाल्याशिवाय राहणार नाही. पुराणामध्ये अनेक उदाहरण आहेत, भरपूर होतं, पण त्यांना आपल्याकडे किती आहे हे कळालं नाही, फक्त दुसऱ्याकडे काय आहे हे पाहिलं त्यांनी, आणि म्हणून दुःख भोगावं लागलं. 80,000 बायका असून, किती 80,000 बायका असून काही गरज नव्हती तरी महाराजाचं रूप घेतलं. कुणाचं दादा? महाराजाचं. आणि तो सांगायला लागला नारायण महाराज माझा मित्र आहे. हा कोण? जरा मोकळं चालायचं का, जरा उलट मोकळं पटांगण दिसायला लागले म्हणून, बाकी काय नाही दुसरं. विठाल अरे ओळखू आलं नाही सीतामाईला, आला दारामध्ये भिक्षाम देही. आई साहेबांनी म्हणले कोणतरी महाराज आलाय, दिलं पाहिजे. दारात आलेला अतिथी महागारी लावणं आहे का नाही जगदाईदाजी? महागारी लावायच नाही. मी कधी महारोळीला आलो ना, तुम्हाला तसं महागारी लावायचं. 5,000-4,000 द्यायचा, जास्त नका. महाराज दारात अतिथी आलेला महागारी लावायचा नाही म्हणून महाराज भिक्षा घेऊन आल्या. महाराज त्यांनी काहीच पाहिलं नाही. त्यानं सांगितलं मी रेषेच्या आतून वाढलेली भिक्षा घेणार नाही, कारण त्याला त्या रेषेच्या आत जायची ताकदच नव्हती त्याची. का तर वैराग्याचं रूप असणारे भगवान महाराज लखन भैयानी ती रेष ओढली होती. आणि सीता साहेबाला सांगितलं होतं की अरण्य मी जातो तिकडं पाठीमागं प्रभू श्रीरामचंद्राच्या, पण तुम्हाला एक सांगतो, इथं पशु पक्षी काही येतील आणि तुमच्यावर हल्ला करू शकतील. त्याला माहिती सुद्धा नाही महाराज येईन म्हणून, साधू येईन म्हणून. कुणाला? लखन भैयाला. पण जाता जाता रेष ओढली, सांगितलं या रेषेच्या बाहेर येऊ नका आई साहेब, माझी तुम्हाला विनंती. लखन भैया निघून गेले. अहो त्या रेषेकडे गेलं ते, बरं का माऊली, रेषेकडे गेलं ना, असा पाय टाकायला लागलं. कोण? आला असेल ना लक्षात. आता काय सांगाय, रामायण पाठ आहे लोकांच्या सगळं, आहे का नाही? हा, सगळं रामायण पाठ आहे. आणि ते सांगतात प्रभू श्रीरामचंद्र वनवासाला गेले आणि पुढे जाऊन त्यांना फार त्रास झाला, आणि तिथं गेल्यानंतर श्वापद त्यांच्या पाठीमागे लागले. हे वाचतं बरं का, वाचणार. आणि श्वापद पाठीमागे लागल्यामुळे त्यांना काय कळेना, अर्थ सांगणार म्हणतो ही तर खरी ज्ञानवाची मी काय, पुढं चला. नाही लक्षात आल्या असंच असतं, दुसरं काय असतं. विठाला अरे त्यानं त्या रेषेला पाय लावला, आणि पाय लावल्याबरोबर त्याला करंट बसला. कितीचा माहितीये का? डायरेक्ट 440. बरं का तात्या, 440, कमी नाही. झटक्यासच महाग फेकल्या गेला. आणि मग त्याच्या लक्षात आलं आपण आत जाऊ शकत नाही, आणि सांगितलं आई साहेब मी आतमध्ये रेषेच्या आतमध्ये येऊन भिक्षा घेऊ शकत नाही, तुम्हाला वाढायची असेल तर रेषेच्या बाहेर या आणि भिक्षा वाढा. आल्या महाराज आई साहेब म्हणल्या दारातला अतिथी माघारी लावायच नाही. आणि मग पुढचा इतिहास तुम्हाला सगळा माहिती आहे, कारण मी बी तेच सांगतो. आता ही तर खरी. हा घ्या पुढे समजून तुम्ही. आता चला, महाराज घेऊन गेला. घेऊन गेल्यानंतर तिथं घेऊन गेल्यानंतर अशोक वनात ठेवलं, आणि स्वतः पत्नीनं विचारलं. कुणी? पत्नीनं. ज्या 8 मुख्य राण्या होत्या त्याच्यात मंदोदरी मुख्य राणी रावणाची. आणि त्या मंदोदरीनं प्रश्न विचारला, अहो पतिदेव तुम्हाला काय कमी होतं? 80,000 बायका आहेत. किती? 80,000 बायका, 1,00,000 पोरं आणि 1,25,000 नातू. आता काय त्याला प्रचार करायची गरज होती का? आता पाहिजे होता खरा रावण, खरं सांगत ना. हा, मी तर त्याच्याच पार्टीत गेलो असतो, कारण त्याच्याकडे सोन्याच्या इटा होत्या ना. महाराज काहीच कमी नव्हतं. एवढं सगळं त्याच्याकडे असताना सुद्धा त्या रावणाला मंदोदरीने विचारलं काय कमी आहे तुम्हाला? बरं, ज्या सीतेला आणायला गेलात ती वल्कल परिधान केलेली सीता आहे, ती वनात हिंडते. 12 वर्ष झालं त्यांना वनवास पुकारलेला आहे, आणि त्या वनात हिंडता पायात चप्पल नाही, पाय खराब झालेले, तिचं शरीर कृश झालेलं आहे, आणि तुम्ही त्या सीतेला घेऊन आलात का? तुम्हाला काय कमी होतं? काय कमी होतं? पण महाराज त्या रावणानं सांगितलं, गबस, अजिबात शहाणपणा करू नको. बचत गटात जायला लागली तेव्हापासून लय शहाणपणा आणायला लागली. 10-5 बाया घेतील, मिटिंगा काय करतील, शहाणपणा काय करतील. गप. हा, शहाणपणा काय करतील मला सांगती, अजिबात मला तू काय सांगायची गरज नाही. पण महाराज ती मंदोदरी होती, तिने सांगितलं पतिदेव काहीही असो, तुम्ही माझे पतिदेव आहेत, मी तुमच्या शब्दाच्या पुढे जाणार नाही. पण ऐका, माझं सांगणं तुम्हाला ऐका, मी तुमच्या शब्दाच्या पुढे जाणार नाही. पण तुम्हाला मी एकच सांगते, मला फार काल विचित्र स्वप्न पडलं होतं, आणि तुम्ही जी सीता आणली आहे ना, त्या सीतेला तुम्हाला काही कमी नसताना तुम्ही ती सीता आणली, पण ती सीता न आणता तुम्ही तुमचा मृत्यू घेऊन आलात. काय? तुमचा मृत्यू घेऊन आलात.
मला हे दिसतंय, माझ्या डोळ्यानं मी पाहते, एवढंच काय पतिदेव मला काल स्वप्न पडले. कोण सांगतंय? नामदेवरायांचा अभंग आहे. नामदेवराय सांगतात मला काल स्वप्न पडलंय. काय म्हणते मंदोदरी? मंदोदरी बोले रावणा प्रीती, एक स्वप्न मी देखिले मध्यरात्री, नेनो वानर मिळाले किती, शिळा सागरी तारियेला, शिळा सागरी तारियेला, दोघे धनुर्धर वीर मूर्ती. कोण आहे? दोघ जण दोन धनुर्धर आहेत आणि त्या शिळे सागरावरती शिळा टाकून तुम्हाला एक ना एक दिवस मारायला आल्याशिवाय राहणार नाही. अहो तुम्हाला सगळं एवढं आहे आणि एवढं असताना तुम्ही हे कशा करता केलंय? महाराज, रावणाचा हेतू त्याच्या पाठीमागचा वेगळा होता. कारण रावण काय आत्ताच्या रावणासारखा नव्हता, आहे की नाही? आत्ताच्या रावणासारखा नव्हता. रावणासारखा विद्वान ब्राह्मण कुळात जन्म, महाराज आत्मलिंग मिळवणारा रावण, रावणासारखा विद्वान दुसरा कोणी नव्हता. फक्त एका चुकीमुळं आयुष्य बर्बाद झालं. काय? एका चुकीमुळं आयुष्य बर्बाद झालं. आज काही झालं आणि किती काही झालं, लोक जर म्हणले ना राजाधिराज लंकापती रावण महाराज की, कुणीच जय म्हणत नाही महाराज. का? फक्त एका चुकीने. आणि नुसतं बोला राजाधिराज योगीराज प्रभू श्री रामचंद्र भगवान की. कसं आहे? लाईव्ह आहे महाराज, ते सोपं नाही. माणसाच्या हृदयामध्ये जागा करण्याकरता जीवन तसं जगावं लागतं. विठाल मंडोदरी सांगायला लागली, तो ते धनुर्धर वानर तुम्हाला मारल्याशिवाय, दोघे धनुर्धर वीर वानर. महाराज, ते दोन वानर आहेत आणि त्या एकाच वानराने रावणाला घाळ केलं. कोण? आपले बजरंगबली. एकदा पहिल्यांदा बजरंगबली तिथं जाऊन आले, आहे का नाही? रावणानं बसाय आसन दिलं नाही, लगेच घर 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 शिट्टीचं आसन बनवलं, आहे का नाही? आणि रावणापेक्षा उंच, आहे का नाही? आणि रावण म्हणाला ए माकडा, रावण म्हणाला ए माकडा. महाराज हनुमंतराय तिथूनच सांगितले, लंकेचा राजा आहे, तुझ्या राज्यात आलोय म्हणून तुला मान देतो, पण मी तुझ्या राज्यात अतिथी आहे. जर तुम्हाला माकडा म्हणला ना, नाही वाकडा केला तर तिथून पुढे बोल. हा, तुम्ही म्हणता ना एवढी डिटेल तुला कस काय माहित? मी तिथं बघायला होतो. हा, विठाला विठा चला. अहो, इंद्रावर स्वारी करणारा पुत्र कोण? इंद्रावर स्वारी करणारा पुत्र इंद्रजित. इंद्राला ज्यानं जितलं होतं तो इंद्रजित नावाचा पुत्र. कितीतरी पत्न्या, कितीतरी मुलं, कितीतरी नातू. आणि महाराज पैशा पाण्याला तर काय बोलायचंच नाही, है का? काय कमी होतं? काहीच कमी नव्हतं. आपल्या राजवाडीला बी आता काहीच कमी नाही झालंय महाराज. एवढा मोठा मंडप झालाय, चांगल्या बागा बिगा, काहीच कमी नाही. नोटाच नोटा आहेत नुसत्या, किती बी नोटाच आहेत. नोटाला कमीच नाही. आहेत का नाही पीडी मास्तर? बोला ना, म्हणा ना. हायत देऊ नका राव मला, पण हायत तर म्हणा. हा, कशामुळे? आपण वजनात. हा, आणि हायतच महाराज. काय सगळी कंपनी. आणि महाराज एवढं सगळं रावणाकडे असताना सुद्धा फक्त रावणाला एक गोष्ट नव्हती. त्याचं नाव काय? समाधान. का नव्हतं? तर त्याला देवाचा नामघोष करायचं माहिती नव्हतं आणि देवाची कथा करायचं माहित नव्हतं. तो फक्त पूजा करीत होता. ओम सहना भवतु सहनम सहवीर्यम करवावहे तेजस्विनामधीतमस्तु मा विद्विषावहे. ओम यज्ञेन यज्ञमय जंत देवास्तानि धर्मानि व्रतमान्यासन् त्यनाकं महिमान सचंद्र यत्र पूर्वी साध्या सन्ति देवाः. ओम राजाधिराजाय प्रसेसाहिने नमो वयं वैश्रवणाय कुर्मे समे कामान काम काम ईश्वे देव सभासदी. हे बी लागते आपल्याला. कशामुळं? यदा कदाचित लोकांनी इकडं टाळाय सुरू केलं तर आपलं तिकडं सुरू करायचं, बस काहीच नाही. त्याच्यामुळे हे आपण शिकून घेतले आणि गरजेचं आहे ते. कारण एका गोष्टीवर अवलंबून राहून जमत नाही, त्याच्यामुळे चालू केलं. बाकी काय नाही दुसरं. विठाला आलं पाहिजे आणि सगळ्या गोष्टीमध्ये आपण अपडेट राहिलं पाहिजे. आत्ताचा जमाना फार अपडेट आहे, लय अपडेट आहे. स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मुरेश्वर सिद्धितं. जी आले नाहीत ना
म्हणत असते माहितीये का त्र्यंबक भाऊ, कुणाचं एवढ्या लवकर जुळलं असेल बाबा? अरे बा मन नाही, पत्रिका नाही, काही नाही, आता इतकं सहजासहजी मिळाना, पण एवढ्या लवकर कुणाचं जुळलं आणि कुणाला सांगितलं सुद्धा नाही, डायरेक्ट महाराजाच्या हाताने सुरू केले. काय भानगडे. आणि ते काय काय म्हणत असतील, मी इथं असताना जमलाच कसं. अनेक जणांची गावात माझ्याशिवाय मोडणार दुसरं कुणी महाराज. पण हे आपलं चाललंय चालता चालता. चला, समाधान जीवनामध्ये असणं गरजेचं आहे आणि अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. काय तुम्हाला आणि मला देवाने काय कमी केले? होय, काय कमी केले? अजिबात नाही. तुम्हालाही काही कमी केलं नाही आणि मलाही काही केलं नाही. बघा, समाधानी राहायला शिका. थोडक्यामध्ये असाल त्याच्यात समाधानी असा, नक्कीच जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. काहीच कमी केलं नाही. बघा तुम्ही जरा थोडं लक्ष द्या, थोडं लक्ष द्या. महाराज, आजपर्यंत अजून आपलं आयुष्य गेलं नाही. काय आजपर्यंत आपण मृत्यूच्या आहारी गेलो नाही. ह्याच्यासारखं काय सुख आहे महाराज? एक एक माणूस आहे, त्याला एक एक तासासाठी देवाकडे भीक मागावं लागते. 1 तास आयुष्य मिळण्यासाठी भीक मागावं लागतंय. पण आपल्याला किती वर्ष आयुष्य दिलंय देवाने? आजपर्यंत जगलोय आपण. असं कधी झालंय का महाराज? अजून आपल्या जीवनामध्ये काही थोडेफार दुःख प्रारब्धानुसार येत असतात, पण महाराज, जीवन जगण्याकरता एक दिवस देवा मला आयुष्य मिळावं याच्या करता रात्र रात्र देव पाण्यात ठेवून पूजा करणारी लोक आहेत, पण देव त्यांना एक दिवस सुद्धा देत नाही. तुम्हाला मला इतका सुंदर काळ दिलाय आणि नागनाथ भगवानाच्या प्राणांगणामध्ये कीर्तन ऐकायला बसवले आणि ते बी 31व्या वर्षामध्ये. याच्यापेक्षा अजून देवानं काय करायला पाहिजे? वाजवा टाळी. काय करायला पाहिजे? अरे केलंय देवाला सांगायची गरज नाही, सांगायची गरज लागत नसते. आईला जसं आपल्या लेकराला काय दुःख आहे हे आईला सांगायची गरज नाही, आईला सांगायची गरज नाही. माझ्या पतीला काय दुःख आहे हे पत्नीला सांगायची गरज नाही. तसं महाराज, प्रत्येक जीव हा भगवान परमात्म्याचा अंश आहे. ममय अंशो जीव लोके. भगवान परमात्मा सांगतात तुम्ही माझेत आणि माझा अंश असल्यामुळे अरे मी एवढा आनंदी आहे आणि तुम्हाला दुःख व्हायचं काय कारण आहे? तुम्ही सुद्धा कधी दुःखी राहू शकत नाही. फक्त काय करा? समाधान मानायला शिका. विठाला देव दुर्लभ. देवांना सुद्धा हे शरीर मिळत नाही. इह लोकीचा हा देह देव इच्छिताती पाहे किंवा स्वर्गीचे अमर मृत्यू लोकी व्हावा जन्मामा. कशा करता? कारण याच मनुष्य देहानं काय करता येतं? भगवान परमात्म्याची भक्ती करता येतं आणि देव होता येतं. एवढी ताकद या मनुष्य जन्मामध्ये. इतका अनमोल मनुष्य देह तुम्हाला मला मिळालाय, नाही पुन्हा पुन्हा मिळत. मनुष्य देह अनमोल रे, मत मिट्टी में रोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं. अब जो मिला है कभी न मिलेगा कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं. तू सत्संग में जाया कर, गीत प्रभु का गाया कर. तू सत्संग में जाया कर, गीत प्रभु का गाया कर. नहीं लगता कुछ मोल रे, नहीं लगता कुछ मोल रे, मत मिट्टी में रोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं. अब जो मिला है कभी न मिलेगा कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं. बस नाही मिळणार पुन्हा. कसा मिळालाय? महाराज सांगतात, काग टाळी न्याय पावला हा देह न घडे ते उपाय घडू आले. आणि म्हणून या मिळालेल्या नरदेहानं तुम्ही म्हणता तू एवढा वेळ आम्हाला तेच सांगायला लागला. आम्ही काय येडे म्हणून कीर्तनाला आलो? आम्ही येडे? आम्हाला जर कळत नसतं तर आम्ही कीर्तनाला आलो असतो आणि आम्हाला काय सांगायची गरज आहे या नरदेहाचं महत्व? पण महाराज असं होते, कधी कधी दिव्याखालीच अंधार असतो, असतो का नाही? हा, दिव्याखालीच अंधार. लोक कीर्तनाला येऊन बसतात, कीर्तन ऐकतात, कीर्तन चालू आहे तोपर्यंत महाराजांनी काही सांगू द्या, ते म्हणतात खरे खरे, महाराज बोलते ते खरे. काय म्हणणं तुमचं? बरोबर आहे का नाही? आणि ते गुळ कधी मध्ये मला द्या, नाही तर तुम्हीच खाऊ नका एकटे. या आमच्या गोपीनाथरावने घोटाळा केलाय. ते गुळ ठेवायला स्टँड लागतं. परातभर गुळ माया पुढं मांडलाय, पण मला खाता येईना. मी निस्ता बघतोय त्याच्याकडं आणि मी आल्या आल्या ह्यांना बसवलं, म्हणलं हे मला देते, पण हे बी माझ्याकडे ध्यान द्यायना. माझा घसा कोरडा पडायला लागला ओरडू ओरडू. कधी कधी मला द्या बर का बाबा.
ते म्हणते पुढं बसून घोटाळा झाला गडे विठाला. विठ्ठल 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 हो हो आता नको, आता बोलता यायचं नाही. चला ते म्हणले आता धर परतच घे तुझ्याकडे आहे का नाही. असू द्या ते बसले, त्यांनी दिलाय दोनचा. असं नाही बोललं पाहिजे आहे का नाही. चला माफी असावी बरं का बाबा, काय अडचण नाही. राग बिग अजिबात काय येत नाही तुम्हाला, येऊन देऊ नका बरं का. बरं का अजिबात नाही. चला काय चाललं होतं आपल्याला, नरदेह मिळालाय. तू हे आम्हाला का सांगायला लागलाय आम्हाला कळत नाही काय. पण असंच होतं, कळणारालाच कधी कधी कळणाराकडूनच चुकी होत असते. माणसं सहज म्हणतात अरे तू असं का केलं, ते म्हणतो मला काय कळत नाही का. कळत होतं पण वळत नव्हतं. बघा तुम्ही दारू प्यानाला रोज आपण म्हणलो ना का दारू प्याता, अहो नका पिऊ दारू. ते म्हणतो महाराज मला काय कळत नाही काय. ते काय म्हणतो महाराज मला काय कळत नाही काय, दारू प्याल्याने फार शरीराची काय होते. हा बोला ना तुम्ही, ऍक्शन करायला लागले तुम्ही म्हणता तुला काय अनुभव आहे का काय काय नाही. पण महाराज दुकानदार व्हायचं म्हणल्यावर सगळा माल ठेवावा लागतो. कशात, दुकानात. माल नसलं की लोक डायरेक्ट म्हणते त्याच्याकडे नाही साखर मिळत चला जाम खेळला चालले तिकडे आहे की नाही. आणि ते म्हणतो मला काय कळत नाही का महाराज. अरे म्हणलं दारू पिणं चांगले का फार वाईट आहे. ते म्हणला कोण म्हणतो वाईट नाही, अहो फार वाईट आहे. मग म्हणलं जाऊ दे तुझं दारूचं व्यसन जाण्याकरता काय करतो मी तुला एक उपाय सांगतो. ते म्हणतो तुम्ही कशाला मला सांगता, मी लय उपाय केलेत. कुठं कुठं जाऊन आलोय, मुली खालून जाऊन आलोय, इकडे जाऊन आलोय, तिकडे जाऊन आलोय. पण काय करू, कधी कधी मला घरी असं टेन्शन येतं. आणि टेन्शन कोण देतं, कोण देतं टेन्शन, पप्याचे आहे. कोण टेन्शन देतं, पप्याचे आहे. आणि म्हणून मग मला टेन्शन आल्यामुळे टेन्शन घालवण्याकरता मी काय करतो, थोडी थोडी घेतो. कधी थोडी थोडी. आणि थोडी घेता घ्या ए पोरा हो, ए दाद्यार गपना, दाद्या हो, ए दाद्या गप, तुला 100 रुपये देतो पुन्हा थोडा वेळ थांब. अरे भावड्या मी सगळं गोळा करतोय तू हीच कटायला लागला होई. विठाला विठाला विठ्ठल 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 का आता हे दिदी चालली, दाद्याला ग बसवलं आणि दिदी उठली. ते तुम्ही म्हणता तुला काय एवढा प्रॉब्लेम आहे, पण तुम्हाला माहिती नाही खऱ्या शेतकऱ्याचं गणित आहे काय. जो जातवान शेतकरी आहे ना त्याने लक्षात ठेवायचं, कधी बी पेरतानी किंवा आऊत हाणतानी त्याने दांडीच्या पाचरा पडून द्यायच्या नसतात. पाचर जर ढिली झाली तर दांडी कधी उपसून येईन हे सांगता येत नाही. म्हणून ह्या पाचरा मी गपचीप बसवतोय, दांडी उपसून येऊ नाही म्हणून, बाकी काही नाही दुसरं. हा महाराज या पाचरा वळवळ केल्याशिवायच राहत नाहीत आणि ते असतात लागतात. पण पाचरा दम गपच बसविल्या पाहिजे तर आपली पेरणी व्यवस्थित होणार, नाही तर काय खरे. म्हणून चाललंय नाही तुम्ही म्हणता कमन असा खेकसतोय काय काय झालं याला तपासाय बिपासायचं का. नका काळजी करू, जरा उलट. आणि कसं आहे देत असतो दम मी असा कधी मध्ये. मी मगाच तुम्हाला सांगितलं घरी बी दम देत असतो, घरी वजन टाकत असतो. हे रावसाहेब महाराज त्र्यंबक भाऊ येतात माझ्याकडे संस्थेवर, ते आले का मी लांबूनच घरी सांगत असतो ए त्र्यंबक भाऊ आले चहा टाक, चहा टाक. ती लांबूनच म्हणते हाय का साखरेचा पत्ता, हाय का साखरेचा पत्ता, दूध नाही. काय करायचं महाराज असा राग येतो मला, पायातला बूट काढतो. मी काय करतो, पायातला बूट काढतो, हातात घेतो, वल्या फडक्याने पुसतो, पुन्हा पायात घालतो ना आम्ही जामखेडला जाऊन चहा पितो. हानीत नाही, हाणायची हिंमत होत नाही. आपल्या तब्येतीकडे बघून तुमच्या लक्षात आलंच असं नाही का नाही. हा आणि ते कोणीच नाही महाराज, कोण किती काही बी असू द्या, केवढा गडी असू द्या ना आणि केवढ्या मिशा ठेवू द्या. हा घरी गेला की म्याओ आहे का नाही. बाहेर लय डार काय म्हणतो, आपल्या कोणी नादी लागत नाही आणि आपल्या कोणी समोर सुद्धा येत नाही. त्याला फक्त म्हणायचं पप्पेच्या हाक मारते ए थांबा, महाराज गप्पच बसत नाही. हा हे अवघड आहे सगळं. चला चला जाऊ द्या. काय चाललं होतं आपलं, काय चाललं होतं म्हणा कीर्तन. हा महाराज हे मिळाले पुन्हा पुन्हा मिळत नाही. आणि ती भगवत भक्ती करून समाधान, आणि समाधान भगवत भक्ती केल्यावरच मिळतं. काहीच नाही झाले समाधान तुमचे देखिले चरण. भगवान परमात्म्याची कथा करण्यामध्ये जो आनंद आहे तो आनंद दुसरा कशातच नाही. आणि देवाचं नामस्मरण करायला लागत बी काही नाही, काहीच लागत नाही. काय लागतं, काहीच लागत नाही, फक्त देवाचं बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम.
के बैल सब दिशा भटके, रस्सी लगाओ गुरु ज्ञान की, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम। कहत कबीरा सुनो भाई साधु, यही पद है निर्वाणी, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम। मनवा मनवा खेती करो हरि नाम, मनवा खेती करो हरि नाम की। बरं वाटते ना, वाजा की मग टाळ्या बिळ्या जरा हा दे जा। टाळी देणं म्हणजे काय, माणसाला थोडस बरं वाटतं, दुसरं काय नाही। आम्हाला वाटतं जी चाललंय ती, नाही तर आहे का नाही तर मग आपली मनच आहे आंधळ जरी तर आहे का नाही तर माझं चालली बडबड, तुम्ही आपला हा खरे खरे हा चांगलं चाललंय चलू द्या, 9 वाजल्या घ्या उरकतं चाल जेवायला की चाललं आपलं झटकून, काही नाही। महाराज जीवनामध्ये समाधान असणं गरजेचं आहे, आणि समाधान कधी प्राप्त होतं, देवाचा नाम घोष केल्यानंतर। देवाचा नाम घोष, जगद्गुरु तुकोबराय प्रमुख्यत्वानं साधन काय सांगतात, नाम घोष करणं महत्वाचे। निस्त नामस्मरण करणं माझं, नामस्मरण करणं लई गडे मनात रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, इतके रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणतात महाराज। आणि तेवढ्यात कुत्र जवळ आलं, माळच फेकून आणले कुत्र्याला। काय करत त्या रामकृष्ण भजन कसं पाहिजे, सगळ्यांना समवेत घ्यायचं आणि सगळ्याला। म्हणून तर जगद्गुरु तुकोबराय किंवा सर्व संतांनी सांगितलं, सगळ्यांनी या रे लहान थोर, याती भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनासी। या रे लहान थोर, याती भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनासी, न लगे चिंता कवनासी। कुणी या आणि काय करा, इथं सगळ्यांना अधिकार आहे, सकळाशी येथे आहे अधिकार। कारण नामस्मरण करायला किंवा नाम घोष करायला काहीच लागत नाही, काळ लागत नाही, वेळ लागत नाही, काहीच लागत। काळ वेळ नाम दोन्ही पक्ष पाही उद्धरती, काळ लागत नाही वेळ लागत। दोन्ही पक्ष म्हणजे कोणते दोन पक्ष, म्हणा राष्ट्रवादी आणि काँग्रेस, हा हे नाही पक्ष। दोन्ही पक्ष म्हणजे शास्त्र असं सांगते, देवाला तुम्ही प्रेमानं देवाचं नाव घ्या तरी देव आशीर्वादच देतो, आणि भांडण करायचं असेल तर देवाबरोबरच भांडण करा, दोघाचाही उद्धार झाल्याशिवाय राहत नाही। आमच्या संतांनी सुद्धा केलं ना देवाबरोबर भांडण, केलं नाही का, नुसतं वर्णन नाही। जगद्गुरु तुकोबराय सुद्धा म्हणतात, स्वतःला देव समजतो आणि आम्ही तुला देव म्हणतो म्हणून तुला काय वाटतं, होय काय वाटतं, आमुचेनी भावे तुझं देव आपण, आणि हे का विसरून राहील असे देवाला। जनाबाईनं तर काय केलंय आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, जनाबाई सांगतात तुला काय वाटतं, अरे आम्ही तुझं नामस्मरण करतो पण तुझ्यामुळं काय चाललंय, एवढंच काय। जनाबाई सांगतात, मी ज्यांच्या घरामध्ये सेवा केली त्या आमच्या नामदेवरायांची 14 माणसं तू तुझ्या पायरीपाशी खाऊन टाकलीस, आणि काय समजतोस तू स्वतःला, तुला काय वाटतं, तुझ्यामुळं अनेक जणांच्या संसाराचं काय झालंय, हा नाही 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 वाटोळं नाही झालं, जनाबाईचा तो अधिकार होता, नाही झालं। त्याने जर लक्ष नाही दिलं तर काय राहील महाराज, काहीच नाही ना, होय काहीच राहणार। आणि बऱ्याच जणांचं असं झालंय, त्यानं लक्ष काढून घेतले, किती बी असलं तरी सगळं गोळा करायची बारी आली, है का नाही विठाला। पण महाराज संत मंडळी एकेरी भाषेत आल्यानंतर जनाबाई बोलायला लागल्या, काय सांगा जनाबाईंचा मग सगळ्या संतांनी एवढ्या जणाला तू खाल्लंस आणि तुला काय वाटतं, तुला असं वाटतं का तुझ्यामुळं आम्ही सगळे, नाही नाही आमच्यामुळे ऐक देवा, राजाई गोदाई दोघी सासू सुना, दामा नामाचा ना बापले का, राजाई गोनाई दोघी सासू सुना, दामा नामाचा ना बापले का, नारा विठा गोंदा महादा, हे चौघे पुत्र जन्मले पवित्र, नाम याचे वंशी। पुढं 4 सुना, हे 4 मुलं आणि 4 सुना, कोण कोण, लाडाई गोडाई येसाई साकराई,
या चौघी सुना पाही नामयाच्या अंबाई आऊबाई ती बहिणी लिंबाई ती लेकी येडी पिसी दासी जनी नामयाची शुभमंगल. थांबा गाई करू नका. महाराज हे सगळे 14 माणसं तू केलेस आणि त्यावेळेस अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या का. तर महाराज ही संतांना ताकद कशामुळे मिळाली तर फक्त नामस्मरणाने. आणि त्या नामस्मरणाला देव इतका बोलला महाराज, इतका बोलला, काही जरी म्हणला तरी देव हसायचा. होतं तसं महाराज. आपलं एखाद्या मित्राचं जर प्रेम असलं ना, तो आपल्याला काही जरी म्हटला तरी आपण काय करतो, त्याचं ऐकून घेतो आणि त्याच्यासाठी हसतो. ते बोलला म्हणून काय, ते बोलतो वरून, फक्त मन कसं मोकळं आहे का नाही. महाराज आपण घरी सुद्धा असंच होतं कधी कधी. एखाद्याची पत्नी जर फटकळ असली ना, आपण जर म्हणलं मावशी लयच बोलल्यावर होतो, ती मला ती बोलती पण जीव लय लावी ती म्हणला महाराज. ती बोलती पण जीव लयला. म्हणजे महाराज प्रेम तसं देवाला माहिती होतं, हे भक्त मला बोलतील पण यांच्याशिवाय भजन करणारं कोणी नाही आणि लोकांना सुद्धा भजन करायला नाही लावणारं कोणी नाहीये. म्हणून यांना काही मला म्हणायचा अधिकार नाही. ही नामस्मरणाची ताकद आहे. नामस्मरणाने फार मोठं होता येतं. काय करता येतं, सगळ्यात सोपं साधन नामसंकीर्तन साधन पण सोपे आणि जळतील पापे जन्मांतरीचे. महाराज माऊली ज्ञानोबाराय सांगतात, विष्णू पुराणामध्ये एक श्लोक आलेला आहे, नामनोश्च यावत शक्ती तावत कर्तुम न शक्नोती. काय, नामनोश्च यावत शक्ती पापर निर्हरणे हरे तावत कर्तुम न शक्नोती पातकम पातकी जना. महाराज नामामध्ये एवढी शक्ती आहे, तेवढं पाप कुणीही करू शकत नाही. एवढी एकदा नामस्मरण केलं. कारण आपण म्हणतो ना, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा आणि पुण्याची गणना कोण करी. महाराज माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये बोलताना सांगतात, जेवढी नामाची शक्ती तेवढे पाप नाही त्रिगजती आणि नामा पुढे उरावया लागी कस त्याच्या अंगी असे ना. कुणाच्या, पापाच्या. नामा पुढे पाप टिकत नाही. निस्तं महाराज नामस्मरण करणारा दिसला ना तरी पाप थांबत नाही. पाप काय करतं, पळत. कसं पळत, 120च्या पिढणी. आणि 5वा घेर हरी उच्चारणी अनंत पाप राशी आणि जातील लयाशी क्षण मात्रे किंवा काहीतरी आहे ना पळत. तुका म्हणे पापे जाती संतांची आजपे जाती संतांची आजपे जाती संतांची आजपे. पापाचे कळप पळती पुढे, कितीही मोठे कळप असू द्या पण ते पळाल्याशिवाय राहत नाहीत. एवढी नामामध्ये जबरदस्त शक्ती आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात, नामाचा घोष करा. कसा नामाचा घोष असतो महाराज, टाळकरी मंडळी वारकऱ्यांमध्ये तो नामाचा घोष असतो. आणि चाललं ना त्यांचं नामघोष इतका जबरदस्त चालू असतो महाराज, त्या आनंदाला पारावार नाही. श्रीराम जय राम जय जय राम 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 श्रीराम जय राम जय जय राम. नामाच्या चिंतने आणि 12 वाटा पळती विघ्ने. म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात, कशाचा घोष करा, नामाचा करा. कधी करा, फक्त सप्त्यापुरता करा नाही, सतत करा, सदा करा. आणि सदा जर काय करता येत असेल तर फक्त नामस्मरणच करता येतं. बाकीच्या गोष्टीला काळाची मर्यादा असते, बाकीच्या गोष्टीला वेळेची मर्यादा असते आणि बाकीच्या गोष्टीला जागेची मर्यादा असते. पण नामस्मरणाला काही लागत नाही. कुठंही करा, उभ्याने नामस्मरण करा, रस्त्याने चालताना म्हणा. तरी बी महाराज रस्त्याने चालताना जर तुम्ही नामस्मरण करायला लागलात तर ते तुमचं चालणं होणार नाही. तर पावलागणी नामस्मरण केलं तर यज्ञ होईल. राम म्हणे
वाट चाली आणि यज्ञ पाऊला पाऊली. काहीच नाही, फक्त चालताना नामस्मरण करा. जेवण करत असताना तर नामस्मरण करा. बरं जाऊ द्या, जेवायचं आणि चालायचं लयच वाईट वाटत असलं किंवा लयच जरा अवघड आहे असं वाटत असलं, साधन सोपा पर्याय भांडणं करीत असताना सुद्धा, है की नाही, भांडणं करीत असताना सुद्धा एकनाथ महाराज सांगतात हरी बोला भांडता, हरी बोला आणि उठता बसता हरी बोला. फक्त नामस्मरण करा, नामाचा घोष करा आणि सदा जर काही करता येत असेल तर तेवढं नामस्मरणच करता येतं, बाकी काही करता येत नाही. आणि नामस्मरणामध्ये ती ताकद आहे. भगवान परमात्म्याचा पुत्र ब्रह्मदेव, त्याला प्रतिसृष्टी उत्पन्न करायला लावली, त्याच्याकडे ती ताकद नव्हती, त्याला ते जमत नव्हतं. पण भगवान विष्णूंना त्याच्यावरती कृपा केली आणि कृपा करून सांगितलं बनव. आता नाभी कमलामधून जन्म झाला ना ब्रह्मदेवाचा, ज्याची या नाभी कमळी जन्म चतुरान. महाराज त्याच्या नाभी कमळातून जन्म झाला आणि त्याला सृष्टी उत्पन्न, कारण आपण म्हणतो ना उत्पत्ती पालन आणि संहार. उत्पत्ती ब्रह्मदेव, पालन विष्णू आणि संहार भगवान भोलेनाथ बाबा. मग हे पालन उत्पत्ती करायचं काम ब्रह्मदेवाकडे दिलं, पण त्याला काय ती ताकद जमाना. ते बनवाय गेलं, त्याला बनवायची होती गावरान गाय, पण ती झाली जर्सी गाय. त्याला बनवायची होती महाराज गावरान गाय, पण ती बनली म्हैस, है का नाही. आणि पुन्हा विश्वामित्राने म्हैस निर्माण केली. आणि मग हे चुकीचं झालं, आणि चुकीचं झाल्यानंतर त्याच्या लक्षात आलं हे आपल्याला जमणार नाही. आणि मग बाबाकडे गेले, म्हणले बाबा तुमच्या चरणावरती नतमस्तक आहे, एक काम करा. महाराज त्यांनी आशीर्वाद दिला आणि सांगितलं जा. आणि मग महाराज सृष्टीची या उपक्रमा, मी माझ्या पदरचं नाही सांगत, सृष्टीची या उपक्रमा पूर्विगा विरोत्तमा आणि वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता, ना सृष्टी ही करू शके. महाराज काहीच करू शकत नव्हता, पण तो थोर केला एके नामे जेने. नामस्मरणाने काहीही होता येतं महाराज, असं होता येतं कितीही पाप्यातला पापी असला, पण नामस्मरण जर केलं ना आणि त्यानं जर ठरवलं तर देव जन्माला यायच्या आधी त्याचं चरित्र लिहिता येतं. एवढी नामस्मरणाची ताकद आहे. आपल्याला सगळ्यांना माहित आहे वाल्याचं उदाहरण, ज्यानं रामायण लिहिलं. महाराज देव जन्माला आल्यानंतर रामायणामध्ये बदल करण्याकरता अनेक लोकांनी सांगितलं, पण प्रभू श्रीरामचंद्राने सांगितलं मी जरी देव असलो किंवा बदल करण्याचा अधिकार मला असला तरी महाराज घटना बदलण्याचा अधिकार मला नाही, आणि मी बदलू शकत नाही. लोक म्हणले कशाला जाता वनवासाला आणि काय ऐकता त्या भारतात त्याचं. कुणी मागितला वनवास, कैचं काय ऐकता, भारताला हाताखाली धरा. आणि भरत चांगला आहे, भरत बोलतोय है का नाही, भरत तुमच्याकडूनच आहे, कुमटकर भरत सुद्धा माझ्याकडूनच आहे, मला आले चहा पाजला त्याने, है का नाही, ते तुमच्याकडूनच आहे. आणि त्याला बोला, आणि तो चांगला माणूस आहे, त्याला सांगा तुम्हाला राज्य सोडायची काही गरज नाही, तो तुम्हाला आज बी म्हणतोय मी तुमच्या पादुका घेऊन राज्य करणार आहे. आणि त्याला बोला, त्याला सांगा रामानं सांगितलं मी सगळं होईल, भरत माझं ऐकणारच आहे, मी गेल्यानंतर पादुका ठेवून राज्य तो करणार नाही, मला हे माहिती आहे, माझ्याच वतीनं राज्य चालवणार आहे. पण वाल्मिकांना आधी काय लिहिलंय ती बघावं लागल, कारण घटना बदल्याचा अधिकार मला नाही. पुन्हा कधी एखाद्या बार सांगाल हा विषय निघाल्यावर चांगला, म्हणजे सांगण्याचा मुद्दा नामस्मरणाची काय ताकद आहे. कोळ्याची कीर्ती वाढली घन आणि केले रामायण रामाआधी, जन्माला यायच्या आधी ही नामाची ताकद आहे. त्या नावासारखं गोड दुसरं काही नाहीये, म्हणून त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. ते नामस्मरण असे पाषाणाला सुद्धा पाना फोडतं, इतकी त्या नामस्मरणामध्ये ताकद आहे. आपण तर माणूस आहोत, आपल्याला तर काही का होईना पाजर फुटल्याशिवाय राहत नाही. आणि इतकं गोड आणि इतकं पवित्र त्या देवाचं नाव आहे, त्याच्यासारखं नामस्मरण दुसरं कोणाचं नाही. म्हणून करत राहा. आणि जगद्गुरु तुकोबराय सुद्धा सांगतात नुसतं तुम्हीच करत राहा असं म्हणत नाही, तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात तुम्हीही करा आणि मी तुम्हाला करू लागतो. कारण याच्या आधी मी सुद्धा केले रात्रंदिवस, दिन रजनी हाची धंदा आणि गोविंदाचे पवाडे. आम्हाला देवाच्या नावाशिवाय दुसरं काही आवडत नाही आणि त्या देवाशिवाय दुसरं काही आवडत नाही. एवढं गोड त्या देवाचं नाव आहे. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. फोडी पाषाणाला पाना, फोडी पाषाणाला पाना, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. किती गोड गोड गोड, किती गोड आहे, गोडच
तुझे रूप गोड तुझे नाम ही मज प्रेम सर्व काळ काळ. ही नामस्मरणाची ताकद आहे. म्हणून नामस्मरण करा, सदा त्या नामस्मरणाचा घोष करा आणि त्या भगवान परमात्म्याची कथा करा. तुम्हाला समाधान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही अभंगाचं ओ पहिलं. सदा नाम घोष करू हरी कथा. ओ आ सदा नाम घोष करू हरी कथा. सदा चित्त काय त्या नामाची ताकद आहे? फक्त त्या नामाचा घोष करा आणि सदा काय करता येत असेल तर ते नामस्मरण करता येतं. नामस्मरण आणि देवाची हरिकथा केली की तुम्ही कुणी असा, कसेही असा, तरी तुम्ही समाधानी झाल्याशिवाय राहणार नाही. सदा नाम घोष करू हरी कथा आणि तेने सदा चित्ता समाधान. विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई 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 कथा तेने सदा चित्ता समाधान. का समाधान प्राप्त होतं ना आणखीन काय प्राप्त होतं तर महाराज म्हणतात सगळं असलेलं सुख तुमच्या पदरामध्ये पडेल. कारण नामस्मरण करून सुखी झालेली माणसं भरपूर आहेत आणि मी अनेक उदाहरणांशी तुम्हाला सांगतो. म्हणून काय करा, मी सुद्धा सुखी झालोय. कशाने? भगवान परमात्म्याचं नामस्मरण करून इतका सुखी झालोय. माझ्यासारखा सुखी दुसरा या जगामध्ये कोणी नाही. सर्व सुख मला प्राप्त झालंय. सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार आणि आनंदाने मी निर्भर डुलतोय. आनंदी निर्भर डुलत असो. बस आमची अवस्था अशी झाली. देही काय असो ऐसा कोठे आठवची नाही. देहीच विदेही भोगू दशा. आणि कशामुळे ही दशा झाली तर भगवान परमात्म्याचं नामस्मरण केल्यामुळे. आणि मग काय आम्ही असे झालोत. आमच्या देहामध्ये एवढी पवित्रता आलेली आहे. आग्नीत आणि आमच्यात काही फरक नाही. कारण अग्नी पुढं कसलंही येऊ द्या, वल येऊ द्या, वाळलं येऊ द्या, नाही तर कसलं बी येऊ द्या, अग्नी काय करतो? जाळतो. कोणता अग्नी? जगद्गुरु तुकोबराय जो इथं अग्नी सांगतात ती आपण जी काडी पेटी ओढून काडी लावतो ना, आहे का नाही? आपल्याला सवय काय करायची? मनानं काडी लावायची. आहे की नाही? ती अग्नी नाही. जगद्गुरु तुकोबराय जो अग्नी सांगतात ना तो ज्ञान अग्नी सांगतात. इथं शास्त्रीय भाषेमध्ये
ज्ञान अग्नी सांगतात. आणि जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आम्हाला त्याचं ज्ञान झाल्यामुळं त्या ज्ञान अग्नीने आम्ही कसं झालो, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. आणि म्हणून आम्हाला पापही लागत नाही आणि आम्हाला पुण्यही लागत नाही. असं कसं काय पुण्य लागत नाही पाप लागत नाही, मग करायचं कशाला होय? का करायचं? पण महाराज म्हटले आमचं जीवन पवित्र त्याच्यामुळे झालंय. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागून येतो पाप पुण्यांगा, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुल्लत असो. अभंगाचा भावार्थ संपलेला आहे आणि आपली वेळही संपलेली आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली माऊली